मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा सुदर्शन घुले संतोष देशमुखांना कधी भेटला? ती कोणती घटना आहे ज्यावेळी हे दोघे आमने सामने आले आणि वाद झाला? आधी सुदर्शन घुलेची पार्श्वभूमी बघू. ती नाही का, गावातली काही पोरं असतात ज्यांना भाईगिरी करायला आवडतं, मोठेपणा मिरवायला आवडतो. गावात काही मोठं असेल, झँकी बँकी करायचं असेल तर ही कार्यकर्ते सगळ्याच्या पुढे असतात. त्यातलाच हा एक आहे सुदर्शन घुले. केज तालुक्यातील टाकळीचा सुदर्शन घुले. फक्त 7वी पर्यंत शिकलेला हा सुदर्शन घुले हा घरात एकुलता एक. वडिलांचं फार पूर्वी निधन झालं आणि तो आणि त्याची आई असे दोघेच घरात होते. 2 ते 4 एकर कोरडवाहू जमीन आणि शेतीच्या कामात रस नाही. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे, कार्यकर्ता म्हणून मिरवायचं, तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असा त्याचा नाद होता. डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी, नेतेगिरीचं खूळ होतं. सुदर्शन एका गॉडफादरच्या शोधात होता. या सगळ्यात तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. ऊसतोड कामगारांकडून काम करून घेणं, जो कामाला आला नाही त्याच्याकडून पैशांची वसुली करणं, असं तो काम करत होता. याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेला विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळत गेली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात घुले तरबेज असल्याचं स्थानिक सांगतात. धमक्या देऊन वसुली करण्याचंच नाही तर चोरी करण्याचे आरोप सुद्धा त्याच्यावर लागलेले आहेत. हळूहळू पवनचक्की आणि इतर धंद्यांसाठी त्याने लोकांना धमकवायला, खंडणी मागायला सुरुवात केली. आता येऊ मस्साजोगमध्ये. तुम्हाला आठवतं का, संतोष देशमुखांचा जो भाऊ आहे तो सतत एक गोष्ट सांगतोय की एक सुरक्षा रक्षक होता, त्याचा वाद सुरू होता, त्याला वाचवायला माझा भाऊ तिथे गेला. आठवतं? मस्साजोगमध्ये पवनचक्की उभारण्याचं काम सुरू होतं. खंडणीचा वाद सुरू झाला आणि सुदर्शन घुले तिथे पोहोचला. त्याचा या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. याच वादात संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक बाजूला झाला आणि मध्यस्थी करणाऱ्या संतोष देशमुख यांच्याशीच सुदर्शन घुलेचा वाद झाला. झालं असं की या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यातून आपला अपमान झाल्याचं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना वाटलं. याच कारणामुळे त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण खून केला. आणि त्यानंतर पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.